आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथं कसं काय आलो? मी बाथरूमला गेलो होतो मगाशी आणि मी बाहेर आलो आणि मला गरगरलं आणि सूर्या, मला मला कोणतरी मागून पकडलं होतं। कोण होतं ते? मी मी कसा आलो इथं? कुणी आणलं मला इथं? मी तुला सांगितलं होतं ना इकडनं उठू नकोस म्हणून, पण तू ऐकतच नाही माझं। तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस। तू आणलंस का मला इथं? सूर्यकांतराव, याचा अर्थ तुमच्या विटामिनचा डोस आता आपल्याला वाढवायला हवा। नाहीतर काय, आहेत त्या गोळ्या आहेत, पण आपण अजून सांगूयात, ताकद वाढली पाहिजे ना। वहिनी, तू तर डॉक्टरांशी बोलून घे। नाना, बोला की नाना। अरे तुझी तब्येत कशी आहे म्हटलं, जरा विचारपूस करावी। हाय, आता पहिल्यापेक्षा जरा आहे बरी। चला बरं आहे तर मग। अरे मला हेच ऐकायचं होतं बघ तुझ्याकडनं, म्हणजे तुला आता जरा मोकळ्या वातावरणात यायला हरकत नाही म्हणायची। म्हणजे मला काय कळलं नाही नाना। सांगतो। डॅडी, आजपर्यंत मी यांच्या चुकाच काही गुन्हे सुद्धा माफ केले, पण आज यांनी सगळ्या मर्यादा तोडल्या। या आधी सुद्धा हे मला त्या बाईसोबत नको त्या अवस्थेत सापडले होते। मी यांना जाब विचारल्यावर यांनी माझी माफी मागितली, पण आज मला सांगायलाही लाज वाटते की यांनी पुन्हा खोटारडेपणा केला आणि तीच वाट धरली। आज पुन्हा हे मला त्या बाईसोबत नको त्या अवस्थेत सापडले। ज्या माणसाला त्याच्या बायकोची संसाराची किंमत नाही ना, अशा माणसासोबत मला नाही राहायचंय। चिरंजीव खरे काही डॅडी, मी बोलतो ना तेजस्वी। काय बोलणार आहात? आधी जे बोललात तेच बोलणार आहात ना, की बाळाचा विचार कर, भविष्याचा विचार कर, दादाला कळलं तर त्याला काय वाटेल याचा विचार कर, हेच ना? पण एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझ्या बाळाला मी स्वतः सांभाळेन एवढं खंबीर बनवलंय माझ्या दादाने मला। सुनबाई सुनबाई, एवढं टोकाला जाऊन बोलू नये। आमच्या सुनबाईला एकटीला तिचं मूल सांभाळावं लागलं तर आमच्या मनगटाचा काय फायदा आहे? यांना एक त्यांची जबाबदारी सोडून नसते उद्योग करायचे, पण आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी। आम्ही हवं तर तुमचे हात जोडून माफी मागतो, पण आमचं जरा ऐका। डॅडी प्लीज, मी तुमचा आदर करते, तुम्हाला मी तात्यांच्या जागी बघते, म्हणून तुमचा शब्द नाही मोडता यायचा मला, पण प्लीज प्लीज मला इथे थांबायची गळ घालू नका, कारण या माणसाबरोबर आता मी एक क्षणभरही नाही राहू शकत। तेजू, डॅडी, झाडाला नवीन पालवी फुटत असतानाच कोणाला आग लागल्यासारखं वाटतंय आज मला। माझ्या आयुष्यात नवीन आनंद येतोय,
सगळे किती खुश आहेत, पण नियतीलाच माझी परीक्षा घ्यायची असेल तर ठीक आहे, मी देईन ही परीक्षा. पण आता मी इथं राहणार नाही, आता या संसारात रमणार नाही. मी घरी जाते खरं, पण दादाला जाऊन काय सांगू, त्याची तब्येत ठीक नाहीये. दादा, हा दादा. तेजू कामात नाहीस ना? नाही नाही, बोल की. हा, नानांचा फोन आला होता. दत्तू पाहुण्यांना आणि धनुला फिरायला पाठवायचं म्हणत होते. त्यांच्या संग मी आणि तुळजा दोघांना बी जावं म्हणतात ते. आता आम्ही 2 जोडपी निघालोय, तर मी म्हणलं तू आणि शत्रू पाहुणे आला असतं बरं झालं असतं, है ना? तेवढंच तुम्हाला बी बरं वाटेल आणि फिरणं बी होईल तुमचं. ऐकतेस ना? हा, हो हो ऐकते आहे. मग बोल की काहीतरी. नाही बघ, राजू आणि बागू ते दोघीच कशा घरात राहणार, मग म्हणलं त्यांना बी संग घ्यावं. आता सगळेच जाऊया म्हणतोय मी, है ना? कधी निघणार आहेत तुम्ही सगळे? एक आता बॅग भरायला घेतोय, पार्टीची गाडी होती. या फिरायच्या प्लॅनमुळे निदान 2 दिवस तरी हा प्रश्न पुढे ढकलला जाईल. घरी का आले म्हणून कोणी विचार आला नसेल, बाकी पुढचं पुढे बघेन. तेजू, अरे बोल की काहीतरी. दादा, अरे 4था महिना लागलाय मला. थोडं जास्त चाललं ना तरी चक्कर आल्यासारखं होतं. हे फिरायला येण्याची हेपल मला असं वाटत नाही. तुम्ही चौघं जा की, छान एन्जॉय करा. तेजू, ठीक आहेस ना तू? हो दादा, एकदम छान. आणि हा, राजू आणि भागूकडे ना मीच येऊन राहणार आहे तुम्ही येईपर्यंत. रिसॉर्टवर राहण्यापेक्षा माहेर येऊन 2 दिवस राहिलेला आवडेल मला. चालेल ना दादा? तेजू, चालेल ना, काय विचारतेस ग? हे बघ, हे घर मी जरी चालवत असलो ना तरी पूर्ण आपल्या सगळ्यांमुळे होतं, हे लक्षात ठेव. आणि तू लग्न होऊन सासरी जरी गेली असशील ना तर या घराला तुझ्या पावलांची ओढ कायम असते. आणि परवानगी देणार मी कोण आहे? थँक्यू दादा, तुमचा प्रवास सुखाचा हो. आणि हा, आवरा आता, बॅगा बिगा भरा, मी येते थोड्या वेळात. ठेवतो. नाही सुनबाई, आज आम्ही तुमच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. आमची आवरादच खोटी निघाली. त्यांनी जे केले ते माफ करण्यासारखं नाही, अजिबात नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अडवणार नाही. फक्त एकच विनंती आहे, हे सगळं जावई बापूंना सांगण्याआधी आम्हाला थोडा वेळ द्या.